श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 24वा अभंग आहे. याच्यावरचं निरूपण प्रवचन आपण बघूया. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसानी माली दारिद्र्याची, अवदसानी माली दारिद्र्याची. हरिकृपा होता भक्तांनी गती दोंदे, हरिकृपा होता भक्तांनी गती दोंदे. नाचती स्वानंदे हरिरंगी, नाचती स्वानंदे हरिरंगी. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, देवभक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संचले जैसे तैसे, मुळीच संचले जैसे तैसे. पाजळली ज्योती कापुराची वाती, पाजळली ज्योती कापुराची वाती. ओवाळी तारती भेद नूरे, ओवाळीता आरती भेद नूरे. एका जनार्दनी कल्पेची मुराला, एका जनार्दनी कल्पेची मुराला. तोची तोची एक झाला ब्रह्मरूप, तोची एक झाला ब्रह्मरूप. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसानी माली दारिद्र्याची. जसं एखाद्या अत्यंत दुर्बळ, निर्धन आणि दुःखित, त्रस्त किंवा पीडित ज्याला असं म्हणतात, अशा संसारातल्या व्यक्तीची कन्या, त्याला त्या कन्येच्या लग्नाची काळजी, त्याच्याकडे धन नाही, काही संपत्ती नाही, काही नाही. फक्त एकच गोष्ट होती की ती कन्या गुणी होती. तिच्या ठिकाणी चांगले गुण होते. तेव्हा अशा ही कन्या एखाद्या धनवान किंवा सामर्थ्याने युक्त असलेल्या मनुष्याला पसंत पडली आणि त्याने तिच्याशी विवाह केला. असं जीवनात आपण बघतो, संसारात बघतो अशा गोष्टी. ही खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याने अगदी अगदी गरिबी परिस्थिती असलेल्या निर्धन, दुर्बल, पीडित व्यक्तीची कन्या ही केवळ सद्गुणी आहे, दिसायला सुंदर आहे म्हणून केलेली, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. आता आमच्या ज्या 4 बहिणी होत्या, आमचं 8 भावंड. वडिलांची बँकेत नोकरी असली, पगार वगैरे व्यवस्थित असला, तरी एवढ्यांची लग्न करणं म्हणजे केवढं कठीण कठीण गोष्ट आहे हो. आणि त्या काळामध्ये मुलीला सर्व काही द्यावं लागायचं. तेव्हा आमचा अनुभव असा झाला, की आमच्या सगळ्या बहिणी सुंदर असल्यामुळे त्यांना काही जास्त लोकांनी स्वतः येऊन मागणी घातली आणि त्या सर्व श्रीमंत लोक जावई आम्हाला मिळाले. त्याच्यापैकी आपले एक विजयराव पाध्ये आले गेले. आज आज जोडले गेले आहेत. त्याच्यापैकी ते एक आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. तेव्हा हे जसं व्यवहारात घडतं म्हणाल, तर आधीची असलेली गरिबी परिस्थिती त्यांची क्षणार्धात बदलून जाते आणि ती
तिला त्या श्रीमंतीची सर्व सुख प्राप्त होतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्य मनुष्य जो आहे, त्याला म्हणजे तो शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने आणि धनाच्या दृष्टीने सर्वांगाने तो दुर्बल आहे किंवा काही अंगाने तो दुर्बल आहे. तर त्याला जर सद्गुरूंची भेट झाली, तर त्याचं संपूर्ण जीवनच बदलून जातं. ही जीवन बदलण्याची किमया ही सद्गुरूंच्या भेटीमुळे होते. त्याची जी अवनती आहे, अधोगती आहे, ती ती उन्नतीत रूपांतरित होते. आधी अवनती होती, लगेच त्याची उन्नती झाली. त्याला आधी अंधकारमय असं वर्तमान, भविष्य असं दिसत होतं. तर ते एकदम भविष्य त्याचं प्रकाशमय, उज्ज्वल झालं. तेव्हा मन म्हणजे ही दुर्बलाची कन्या. हे दुर्बलाची कन्या म्हणजे काय हो? तर हे मन हे दुर्बल आहे. सुख-दुःख सर्वांचा अनुभव घेतं. भीती, चिंता, काळजी हे सगळ्या त्या मनावर परिणाम करणारे असतात. तेव्हा अशा मनाची ही जी कन्या आहे आणि म्हणून म्हणतात, "मनश्चैन लग्नं गुरोरंघ्रि पद्मम्, ततः किं, ततः किं, ततः किं, ततः किं." की मनाचं लग्न जर मनश्चैन लग्नं गुरोरंघ्रि पद्मम्. अंघ्री म्हणजे कमळ. सद्गुरूंचे जे चरण कमळ आहे, गुरोरंघ्रि पद्मम्. त्याच्याशी आपल्या मनाचं लग्न झालं पाहिजे, लग्न लागलं पाहिजे. आणि ते मन नेहमी नुसतं लग्न लागून उपयोग नाही. तर ते मन सद्गुरूंच्याकडे नांदायला पतीच्याकडे नांदायला गेलं पाहिजे. आणि प्रेमाने आणि जेव्हा ती मुलगी सासरी सासरी जाते, तिला जर माहेरची सारखी आठवण येत राहिली, माहेरचं सारखं स्मरण तिला राहिलं आणि तिने माहेरचेच गोडवे गायले, माहेरी असं होतं, आमच्या माहेरी तसं होतं, हे होतं. तर म्हणले तिला सासरचं सुख काही उपलब्ध होणार नाही. ती जेव्हा पतीच्या ठिकाणी अनुरक्त होईल, सर्व माहेरचं सगळं विसरून जाईल, की माझ्या माहेरी असं होतं आणि माझ्या माहेरी तसं होतं आणि इकडे सासरी असं आहे. तेव्हा माहेर पूर्ण जेव्हा विसरून जाईल, तेव्हा ती म्हणली पतीच्या प्रेमामध्ये एकरूप ती होईल. तसं म्हणलं सद्गुरूंच्याकडे जेव्हा भक्त येतो, सद्गुरू भेटी होते, तेव्हा जर मनुष्याचं मन हे आपल्या आधीच्या संसारात, आधीच्या आपल्या कुटुंबात, आधीच्या आपल्या गरिबी, श्रीमंती, आधीच्या आठवणीत जर ते राहिलं, तर ते म्हणाल तिथे नांदू शकत नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी नांदू शकत नाही. तर नांदायला तर जायला पाहिजे. आधी लग्न व्हायला पाहिजे. लग्न झालं. आता गुरुमंत्र मिळाला म्हणजे लग्न झालं. मनश्चैन लग्नम गुरु रंगरी पद्मम. गुरुमंत्र मिळाला, परंपरेमध्ये आला, म्हणजे त्याचं सद्गुरूंच्या चरणाशी लग्न लागलं. मग त्याचं आधीचं जे काही आहे, जो काही पराक्रम आहे, जे काही त्यांनी केलेलं आहे, तेच तो आठवत बसला तर म्हणाले, त्याचं सद्गुरूंच्या इथे त्याचं नांदणं हे त्याला सुखकारक होणार नाही. जशी एखादी स्त्री ती आपल्या घरचंच, माहेरचंच सगळं सांगायला लागली, तर ते कोणाला आवडणार नाही. म्हणजे तिचं मन सासरी नाहीये म्हणा. तसंच सर्व विसरून, सर्व काही आधीचं आपण विसरून, शून्य होऊन
जर तिथे आलो, म्हणून ते आम्ही जे मागे म्हटलं होतं, की जो म्हणतो सद्गुरू मला काही कळत नाही. जवान म्हणतात, "सद्गुरू मला काही कळत नाही" म्हणतात. हां, म्हटलं बरोबर आहे. काही कळत नाही इथूनच ज्ञानाची सुरुवात होते. सर्व विसरायचं. मोहे लागे लगन गुरु चरणन की. सद्गुरु चरणाचं लग्न हे फार महत्वाचं आहे. तेव्हा सद्गुरूंच्या चरणाशी आपल्या मनाचं लग्न लावलं नाही, तर सर्वच व्यर्थ आहे म्हणा. आणि म्हणून लग्न जेव्हा होतं मागे आम्ही सांगितलं. लग्न म्हणजे भटजी शेवटी जेव्हा एक श्लोक म्हणतात. सगळे मंगलाष्टक झाल्यानंतर एक श्लोक म्हणतात आणि तो वाजंत्र्यांना बरोबर कळतो. तो संदेश वाजंत्र्यांना कळतो. तो तो श्लोक म्हटल्याबरोबर सर्व सर्व वाजंत्री धडाधड, धडाधड वाजवायला लागतात. त्यांना वाजवा सांगावंच लागत नाही. मंगलाष्टक संपली आणि म्हणतात, तो श्लोक म्हणतात. पण त्या श्लोकामध्ये काय लिहिलं आहे कोणाला कळतच नाही. त्या एवढ्या वाजंत्र्याच्या नादात आणि याच्यात लग्नाच्या धामधुमीत तो श्लोक जो आहे त्याचा अर्थ तो खरं त्या मुलीसाठी, त्या वधूसाठी तो असतो. तेव्हा वधू-वरांसाठी तो तो सांगितलेला आहे. त्याचा अर्थ त्यांनी जाणावा आणि त्याप्रमाणे आपलं पुढचं जीवन त्यांनी जगावं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेस्तेंघ्रिपदं स्मरामि. की तुम्हाला तदेव लग्नम, तेच खरं लग्न आहे म्हणाले. हेही लग्न आहे, बरोबर आहे. हे संसार करायचा आहे तुम्हाला दोघांना. पण हे लग्न तत् म्हणजे ते आणि इदम म्हणजे हे. इदम लग्नम नाही म्हटलंय. तदेव लग्न, एव आणि तेच. तेच खरं लग्न. हे तुमचं आता लग्न लागलंय, पण खरं लग्न तुमचं लागलं असेल, कसं समजायचं? तदेव लग्नम सुदिनम तदेव. तोच सुदिन. तिथे मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही म्हटलं. तिकडे सगळे मुहूर्त आहेत. सगळं शुभ मुहूर्त आहे. ताराबलम चंद्रबलम तदेव. तिथे ताऱ्यांचं बळ आहे, ग्रहांचं बळ आहे, चंद्राचं बळ आहे. विद्याबलम दैवबलम तदेव. विद्येचं बळ आहे. दैवाचं सुद्धा बळ. दैव सुद्धा तुम्हाला अनुकूल होईल. पण कधी कधी होईल? लक्ष्मीपतेस्तेंघ्रि पदम स्मरामि. हे सर्व होण्यासाठी लक्ष्मीपती जो भगवान विष्णू, श्रीहरी त्याचे अंघ्री म्हणजे त्याचं त्याचे चरण पदम स्मरामि. त्याचे पदकमल ते त्याचं मी स्मरण करतो. तेव्हा म्हणाले, हे सर्व तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम, ताराबळ, चंद्रबलम तदेव विद्याबलम, दैवबलम तदेव. हे सगळे बळ तुम्हाला प्राप्त होईल. लक्ष्मीपतेस्तेंघ्रिपदं स्मरामि. तेव्हा तात्पर्य हे की भगवान श्रीहरीच्या म्हणजे सद्गुरूच्या चरणी शरण येऊन प्रेमाने संलग्न झालं पाहिजे. नाहीतर मंत्र घेतला आणि तो पळाला आणि आपल्या घरी जाऊन जपतोय. त्याला सांगितलं, "अरे गुरुवार, शुक्रवारी तुला प्रवचन ऐकायचं नाही, नाही म्हटलं, "बस मी जातो ध्यान करतो बस." ध्यानामध्ये सगळं असतं. काय तर त्याला प्रेमाने तो संलग्न झाला नाही असं असं होईल. सद्गुरूंच्या चरणी तर आला, मंत्र तर मिळाला, त्याला लग्न तर झालं, पण तो नांदत नाही म्हणले बरोबर. जाऊ कशी कशी मी नांदायला असं होत आहे त्याचं. तेव्हा प्रेमाने संलग्न झाल्यानंतरच भक्ताच्या ठिकाणचं सर्व दारिद्र्य संपतं. अवदसा निमाली दारिद्र्याची. दुर्बलाची कन्या जशी बलवान व्यक्तीने, सामर्थ्यवान व्यक्तीने समर्थाने केली. अवदसा निमाली दारिद्र्याची. तसं त्याचं दारिद्र्य संपतं आणि त्याला महान ऐश्वर्याची प्राप्ती होते. महान ऐश्वर्याची. आधी ती मुलगी
त्या गरीब कुटुंबात जन्माला आलेली असेल, तिच्याकडे काही दागदागिने नसतील, काही नसतील. पण ती सासरी गेल्यानंतर तिला एवढे दागिने प्राप्त होतात. तिला जास्त साड्या, कपडे वगैरे नसतील. सासरी गेल्यावर तिच्या केवढे तरी 2-2, 3-3, 4-4 कपाटं नुसती साड्यांनी भरलेली. असे ऐश्वर्य, गाडी आहे, सगळं ऐश्वर्य आहे, पैसा आहे आणि तिचं दारिद्र्य नष्ट होतं. आणि म्हणून आपण दत्तगुरूंच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, "दारिद्र्य माझे कधी संपणार, ऐश्वर्य तुझे कधी लाभणार." माझं दारिद्र्य कधी संपणार? सद्गुरूंच्याकडे आलो, ऐश्वर्य तुझे कधी लाभणार, संपत्ती दैवी मज दे आता. दैवी संपत्ती मला पाहिजे. भव पीडिता तू हो एकत्र आता. तेव्हा हे दारिद्र्य म्हणजे काय? तर गरिबी, अज्ञान, वासना, कामना, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी विकार, स्वार्थ हे सर्व म्हणजे दारिद्र्य. या सर्व दारिद्र्य आणणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या सर्व विकारामुळे मनुष्याला सर्व दुःख, संकट, अडचणी येतात. संसारामध्ये दुःख आणि संकट का येतात? कारण तो दरिद्री आहे. दरिद्री आहे त्याच्यामुळे त्याला दुःख संकटाला त्याला भोगावं लागतं. आणि दरिद्री का आहे? तर त्याच्या ठिकाणी गरिबी आहे, अज्ञान आहे, कामना आहे, वासना आहे, अहंकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदी विकार आहेत. स्वार्थ आहे. हे सर्वामुळे तो दरिद्री आहे. त्याच्यामुळे त्याला दुःख, संकट आणि अडचणी येतात. आणि त्याचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती क्षीण होतात. शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती क्षीण होतात आणि तो दरिद्री होतो. पण म्हणाले सद्गुरु चरणी आल्यावर सद्गुरु त्याला या सर्व दारिद्र्यातून बाहेर काढतात आणि आपलं दिव्य ज्ञान देऊन त्याचं अज्ञान हरण करतात. अज्ञानामुळे सगळं दुःख आहे. अज्ञान हेच तर पाप आहे. अज्ञान हे पाप भव दुःख खोटे. अज्ञान हेच पाप आहे आणि त्या पापामुळेच संसारामध्ये दुःख होतं त्याला आणि हे खोटे आहे म्हणा. स्वज्ञान हे पुण्य सत्कर्म मोठे. मग सद्गुरू त्याला स्वज्ञान, ज्ञान देतो. स्वज्ञान हे पुण्य, हे पुण्य होतं. सत्कर्म मोठे. तेव्हा त्याला कर्मयोगाचं ज्ञान देऊन धनसंपदा प्राप्त करून देतात. कर्मयोगाचं ज्ञान देतात आणि धनसंपदा त्याला प्राप्त करून देतात. आधी त्याला धन देतात. कारण धन असल्याशिवाय धर्म होऊ शकत नाही आणि धर्म झाल्याशिवाय सुख होऊ शकत नाही. लोकं लगेच धन मिळवतात आणि सुख घेतात. ते धन खर्च करून सुख घेतात. सर्वसामान्य लोक किंवा भक्ती मार्गात सुद्धा लोक येतात ते धन मिळवतात. कशासाठी? लगेच सुख त्यांना संसाराचं घ्यायचं असतं. पण सद्गुरू काय सांगतात? शास्त्र काय सांगतं? "अरे धनात धर्मम तथा सुखम." धनामुळे धर्मकार्य तुझं सद्गुरूंचं धर्मकार्य घडलं पाहिजे तुझ्या धनानी आणि मग असं धर्मकार्य घडलं असताना तुझं धनही वाढेल आणि सुखही वाढेल. धनात धर्मम तथा सुखम. पण हे मधला धर्म विसरून जातात मुळात. धनामुळे काय करायचंय? धन आणायचंय, मग त्याला खुशी होते. मग तो सगळं खर्च करतो. खर्च करायला कोणी नाही म्हणत नाही. पण त्या धनातून आधी धर्म झाला पाहिजे. आधी सद्गुरूंचं कार्य झालं पाहिजे. नंतर जे उरलेलं धन आहे, त्या धनामधून मग तुझं जे काही संसार सुख आहे, ते तू भोग म्हणाले. जसं भगवंताला आपण आधी प्रसाद देतो. सद्गुरूंना आधी प्रसाद देतो. कुठलेही आपण काही केलाय किंवा त्यांना जेवायला बोलावलं, तर त्यांना आधी आपण ते देतो. त्यांना आधी प्लेट नेऊन देतो. मी मध्ये बघितलं कोणाच्या कधीतरी मी गेलो होतो. कुठे आता लक्षात नाही मला. पण
मला एवढं आश्चर्य वाटलं, की अरे आपल्या भक्त आहेत सगळं त्यांना माहिती आहे, सद्गुरू बसले आहेत. त्यांनी काय केलं, की सगळे जे भक्त बसले होते त्यांना आधी प्रसाद दिला. त्यांना आधी दिलं प्लेट आणि सद्गुरूंना नंतर आणून दिलं. मी म्हणलं, "मी काय करू?" काय अर्थात सगळे भक्त मंडळी सद्गुरूंनी प्रसाद घेतल्यानंतर मग ते वाट बघत होते, की सद्गुरू कधी प्रसाद घेतात. पण हे लक्षात यायला पाहिजे, कळायला पाहिजे, की अरे आधी सद्गुरूंना पहिले जर किरण मुळीन त्यांच्याकडे आम्ही गेलो, ते बरोबर पहिले आधी प्लेट आणून देणार आम्हाला आणि मग सगळ्यांना ते देणार. याचं कारण काय आहे म्हणाले? धर्म, धनात धर्मम तथा सुखम म्हणजे हा प्रसाद होईल. सद्गुरूंना तुम्ही आधी ते समर्पित कराल, तर तो प्रसाद होईल आणि त्याचं जे अवशिष्ट आहे, मग ते उरलेलं आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्याल, तर तो प्रसाद होईल. आणि तुम्ही सद्गुरूंना न देता आधीच स्वतः घ्यायला सुरुवात कराल, तर तो प्रसाद होणार नाही. तो प्रसाद होणार नाही, तो प्रमाद होईल, प्रमाद. प्रमाद म्हणजे अपराध होईल. काय? ते पाप होईल. म्हणून धनात धर्मम तथा सुखम. धनाने आधी धर्म केला पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यात ते धन आधी लागलं पाहिजे. आणि जर सद्गुरूंच्या कार्यात आधी ते धन न लागता तू त्याचा उपभोग घेतला, आम्ही शास्त्रामध्ये सांगितलंय. ऋग्वेदामध्ये लिहिलंय, आम्ही दाखवतो. कुठे लिहिलंय हो हे? ऋग्वेदाच्या सगळ्या ऋचांमध्ये प्रत्येक ऋचीमध्ये धनाचा विषय आलेलाच. धन कमवायचं, धन कमवायचं. परंतु ते आधी धर्म त्यांनी धर्म झाला पाहिजे आणि धर्म म्हणजे सद्गुरूंचं कार्य आणि नंतर उरलेलं जे आहे, ते आपल्या जीवनामध्ये त्यांचा प्रसाद म्हणून त्याचा प्रसाद म्हणून, तर प्रसाद तो लाभेल म्हणाला. तर त्या प्रसादाने समाधान होईल. त्या प्रसादाने तुमचं धन आणखी वाढेल. तुम्हाला समाधान, शांती प्राप्त होईल. नाहीतर डायरेक्ट तुम्ही जर त्यात धन घेऊन संसारात सुख घ्यायला जाल, तर म्हणले त्याच्या मागे भयंकर दुःख तुम्हाला भोगावं लागेल. आणि म्हणून म्हणतात, "धनात धर्मम तथा सुखम." त्या धनाने संपन्न आणि श्रीमंत होऊन तो आधी सद्गुरूंच्या कार्यासाठी धन वेगळे काढून ठेवतो. खरं सद्गुरूंच्या कार्यासाठी जो भक्त आहे, खरा शिष्य आहे, तो आधी धन प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंच्या कार्यासाठी मी एवढं-एवढं काढून ठेवणार आहे. तो एवढं काढून ठेवतो आणि मग उरलेलं जे धन आहे, त्या धनाने आपला संसार चालवतो आणि यालाच शास्त्रामध्ये यज्ञावशिष्ट असं म्हणतात. यज्ञामधून उरलेलं जे आहे, ते तो प्रसाद होतो आणि तो खाल्ल्यानंतर मनुष्याचं कल्याण होतं. त्याला सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते आणि यज्ञाच्या आधीच जो म्हणाले घेतो, तो पाप खातो असं या गीतेमध्येही लिहिलेलं आहे. म्हणून याला यज्ञवशिष्ट असं म्हणतात. म्हणजे यज्ञासाठी लागणारं धन, सामुग्री वेगळी काढून अवशिष्ट सामुग्री हा यज्ञाचा प्रसाद म्हणून यज्ञ झाल्यानंतर ग्रहण करावा आणि या प्रसादामुळे सर्व पाप, ताप, दैन्य, दारिद्र्य नष्ट होतं आणि त्यामुळे त्याला या धनाने उन्मत्तता येत नाही. नाहीतर धन मिळालं आणि ते तसंच आपल्या जीवनासाठी खर्च केलं तर तो उन्मत्त होईल. अरे, माझ्याकडे केवढं धन आहे. माझा केवढा फ्लॅट आहे, केवढा बंगला आहे. असं लोकं म्हणतात ना. माझा केवढा बंगला आहे. काय? 200 2,000 स्क्वेअर फूट आमचा एक भाऊ आहे. तो म्हणतो मोठ्याने, माझा 2,000 स्क्वेअर फूट बंगला आहे. 2,000 स्क्वेअर फूट काय उपयोग आहे म्हणलं आणि गाडी आहे, अमका आहे, टमका आहे, टमका आहे. हेच दारिद्र्य आहे म्हणा. तेव्हा धनाने उन्मत्तता येते. धनाने उन्मत्तता न येता तो सर्वांशी अत्यंत विनयाने आणि नम्रतेने वागतो. अत्यंत प्रेमाने वागतो. म्हणून लोकांमध्ये त्याला सन्मान प्राप्त होतो. विद्या विनयेन शोभते. परंतु जो मनुष्य सद्गुरूंच्या कार्यरूपी यज्ञामध्ये
धनाचा विनियोग न करता त्या धनाचा उपभोग आपल्या सांसारिक उपभोगासाठी करतो. तेव्हा तो मोघम पार्थ सजीवती म्हणजे तो पाप खातो. मोघम पार्थ सजीवती असं गीतेमध्ये लिहिलंय. तो पापच खातो असे शास्त्रामध्ये सांगितलं. जेव्हा देहाभिमान गळे हे सगळं कशामुळे होतं म्हणाले? की देहाभिमानामुळे होतं. हे सर्व दुःख, दारिद्र्य हे कशामुळे येतं? अवदसा असं सांगितलं. दुःख, दारिद्र्य, अवदसा हे सगळं कशामुळे होतं? हे देहाचा अभिमान. मी अमुक-अमुक आहे. माझा एवढा फ्लॅट आहे. 2000 स्क्वेअर फूट, एवढा बंगला आहे, एवढी गाडी आहे, हे आहे, ते आहे. मी आणि माझं आणि स्वार्थ. तेव्हा म्हणाले, हा देहाभिमानच सर्व दुःखाला, दारिद्र्याला कारणीभूत आहे. तेव्हा गुलाबराव महाराजांची एक ओवी आहे. जेव्हा देहाभिमान गळे, तेव्हाची कर्मे आटली सकळे. मग सुख-दुःख रूपी फळे बाधितीची ना. सुख-दुःख रूपी जे फळं आहे तुला मिळताय, तुला दुःख होत आहे म्हणलं. सुख-दुःखात तू पडलेला आहेस. याची कारण मीमांसा काय ते सांगतात. तुला दुःख का होतं? तुला देहाभिमानाने मुळे तुला दुःख होत आहे म्हणून. जेव्हा देहाभिमान गळे, जेव्हा देहाभिमान तुझा हा गळेल, तेव्हाची कर्मे आटली सकळी, तेव्हा तुझी सगळं कर्म शून्य होऊन जाईल म्हणा. तुला युक्ती सांगतो असं म्हणतात. बघ तुला मुक्ती पाहिजे ना, मुक्तीची युक्ती सांगतो. तुला या संसारात सुख-दुःख नको ना, सुख-दुःख रूपी फळं जी आहेत, ती मिळायला नको असेल, तर तुला एक युक्ती सांगतो म्हणजे या बंधनातून सुख-दुःखाच्या बंधनातून सुटण्यासाठी, कर्मबंधनातून सुटण्यासाठी युक्ती सांगतात. काय युक्ती आहे ती? जेव्हा देहाभिमान गळे, देहाभिमान गळला पाहिजे. तेव्हाची कर्मे आटली सकळी, तेव्हा सर्व कर्म आट आटून जातील. म्हणजे कर्म नष्ट होतील. सर्व कर्म. मग सुख-दुःख रूपी फळे, मग सुख-दुःख रूपी फळं बाधितीची ना. बाधणारच नाही तुला. सुख-दुःख रूपी फळ बाधणार नाही. तू मुक्त होशील. तू मुक्त होऊन भक्त होशील आणि भक्त होऊन संसार करशील. तेव्हा गुलाबराव महाराज म्हणतात, ज्या क्षणी तिन्ही देहाचा अभिमान सुटला. तिन्ही देह कोण मागच्या वेळेला सांगितलं म्हणजे 4 देह. 3 देह म्हणजे पहिले आधी हा पहिल्या नंबरचा देह म्हणजे जो दिसतो आपल्याला. आपण जो आरशात बघतो, आपलं मुख आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे. हा जो जड देह हा पहिला देह याचा अभिमान, की हा मी आहे, हा मी आहे. ज्या क्षणी दुसरा देह म्हणजे सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा दुसरा देह, सूक्ष्म देह. तिसरा देह म्हणजे निद्रा, निद्रेतला देह. प्रवचन चालू आहे आणि त्याला जांभया येतायत, निद्रा येते. तेव्हा तो म्हणाले कारण देह आणि महाकारण देह मागच्या वेळेला सांगितलं. महाकारण देहामध्ये तो जातो. तेव्हा महाकारण देहामध्ये ते ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान त्या ठिकाणी असतं. तो महाकारण देह. किंवा ज्या क्षणी या 3 देहाचा अभिमान सुटला, म्हणजे तिथे महाकारण देहात जाऊन बसला तो. कसा? या 3 देहाचा अभिमान त्याचा सुटला त्या क्षणीच सर्व सर्व कर्म संपून गेली. बस. कर्म संपवायची कशी? या जड देह, सूक्ष्म देह हा देह मी आहे, हा अहंकार गेला. सूक्ष्म देहाचा मन, बुद्धी, चित्त याचा अहंकार गेला. आणि कारण देह, निद्रा, निद्रेमध्ये स्वप्न आणि कल्पना याचा अभिमान गेला तर सर्व कंपनी त्या क्षणी सर्व कर्म संपून गेली असतात.
मग असे झाल्यावर कर्मफळे बंधन करीतच नाहीत. कर्मफळाचं बंधन होतच नाही. जेव्हा देहाभिमान गळे, तेव्हाची कर्मे आटली सकळे. मग सुख-दुःख रूपी फळे बाधिची चिना. मग सुख-दुःख रूपी फळ नाही म्हणले. तो मुक्त झाला. मुक्त कसं व्हायचं? देहाभिमान गळला पाहिजे. मग देहाभिमान गळेल कसा? त्याच्यासाठीच तर सद्गुरू कार्य आहे म्हटलं. हा देह सद्गुरूंच्या कार्यासाठी आहे. हा देह संसारासाठी नाही आहे. संसारात मी वापरतो. परंतु संसारात जपून संसार सुद्धा सद्गुरूंच्या साठी म्हणून मी करतो. देह धारणेसाठी. असं जेव्हा सद्गुरूंसाठी मी माझा हा देह आहे, अशी जेव्हा त्याची दृढ धारणा होईल, दृढ धारणा, हा माझा देह आहे ना, इतर गोष्टीसाठी नाहीये. सद्गुरूंच्या कार्यासाठीच तो आहे. अशी त्याची दृढ धारणा होईल, तेव्हा त्याचा अभिमान गळेल. म्हणून तर सद्गुरूंचं कार्य आहे. किती किती महत्वाची गोष्ट आहे हो. किती किती महात्म्याची गोष्ट आहे. सद्गुरूंचं कार्य म्हणजे हा काही लोकांना वाटतं सद्गुरूचं कार्य, कार्य सद्गुरूचं कार्य असं करतात. अरे पण ती व्यवस्था दत्तगुरूंनी ही व्यवस्था एवढी करून ठेवली म्हणून लेको हो तुम्हाला हा अनुभव घेता येतो, नाहीतर हा अनुभव नुसता ग्रंथात राहिला असता. कधीच तुम्हाला प्राप्त झाला नसता. ग्रंथात वाचलं असतं तुम्ही. देहाभिमान गळे, पण गळला असता का म्हणा? नाही. देहाभिमान गळला नसता. कारण तो देहाभिमान गळण्याची प्रक्रियाच तुम्हाला तिची व्यवस्थाच तिकडे नाहीये संसारात. तो देहाभिमान जास्त होण्याचीच तिथे साधनं आहेत. देहाभिमान गळण्याची साधने ही सद्गुरूंच्या कार्यामध्येच आहे. सद्गुरू आणि सद्गुरूंचं कार्य आहे. आणि सद्गुरूंचा मी आहे असं म्हटल्यानंतर झालं, तो सुटला. सद्गुरूंचा मी आहे आणि सद्गुरूंच्या कार्यासाठी मी आहे. असं म्हटलं की त्याचा अभिमान गळाला. किती सोपं आहे हो. हे सोपं त्याच्या लक्षात येत नाही आणि कठीण-कठीण काहीतरी करायला जातो. अरे तू कोणाचा आहे? काय पुसता मी कोणाचे, कोणाचे? आम्ही दास सद्गुरु रायाचे. आम्ही दास सद्गुरु रायाचे. म्हणून हनुमंताला विचारलं, "तू कोण आहे?" रामाने विचारलं. तर हनुमाने उत्तर दिलं, "देह भावेन दासोहम." देहभावाने म्हणशील तर मी तुझा दास आहे. आणि म्हणून तुझा दास आणि तुझी दास्य भक्ती केल्यामुळे माझा अहंकार गळून गेला. देह भावेन दासोहम. जीव भावेन त्वदंशकः आणि जीव म्हणशील जीव भावाने म्हणलं तर तुझा अंश आहे. म्हणजे तुझाच आहे मी. मी तुझा आहे. आणि तुझ्यासाठी आधी तुझ्यासाठी आहे. देहात कोणासाठी आहे? तुझ्यासाठी, तुझ्या कार्यासाठी. हनुमंत काय म्हणतो? नुसतं म्हणत नाही. तर देह प्रभू रामाच्या कार्यासाठी आहे. देह प्रभू रामाचा आहे. देह भावेन दासोहम. जीव भावेन त्वदंशकः आणि जीव म्हटलं तर तुझा अंश आहे. देह हा बाह्य आहे. जीव आत आहे. जीव हा आत आहे. तेव्हा जीव भावेन त्वदंशकः तुझा अंशच आहे. आणि आत्मभावेन रामोहम. आत्मभावाने विचारशील तुम्ही रामच आहेत. काय आत्मभावाने विचारशील तर रामच आहे. पण हा अनुभव येतो कसा? नुसतं म्हणून हा अनुभव येत नाही म्हणत. म्हणण्याने नुसता अहंकार होतो. चला मी आत्मा रामच, मी रामच आहे. म्हणजे रामाच्या बरोबर. असं नाही म्हणत. तो अनुभव कशाने येईल? देहाभिमान गळलाच नाही आणि म्हणतोय अहम ब्रह्मास्मी. देहाभिमान गळलाच नाही, ध्यान करतो. तर त्याला त्या ध्यानाचा कधी अनुभव येणारच नाही. म्हणजे विपरीत अनुभव येईल. अहम ब्रह्मास्मी म्हणतो, ध्यान करतो. ध्यानाने ईश्वर प्राप्ती म्हणतो, ईश्वराशी एकरूप होण्याची गोष्टी करतो. पण देहाभिमान गळला का? नाही म्हणत. ध्यानात देहाभिमान नाही गळणार तुझा. ध्यानातून तू बाहेर आल्यावर परत तुझा देहाभिमान तुला पकडायला तिथं तयार आहे म्हणा. म्हणून हे ध्यान करणाऱ्यांची अवस्था अशी होती, की ध्यान करतात तोपर्यंत ते आपलं देहाला विसरतात थोडा वेळ.
पण थोड्या वेळ जर ध्यानातून बाहेर आला रे आला, की त्याला असा पकडतात. देहाभिमान तो वाटच बघत असतो, हा ध्यानातून कधी बाहेर येतो आणि कधी मी याला पकडतो. ध्यान करून किती करणार म्हणा. तो लपून, लपून लपणार किती किती वेळ? 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, 2 तास, 4 तास, अगदी महिनाभर तो ध्यान करत बसला समाधीत. महिन्याभराने तो येणारच ना. मग योगी लोकांचं असं होतं. ते योगी लोक जेव्हा समाधीतून बाहेर येतात, तो त्यांचा अहंकार आणि विकार त्यांना असं पकडतात, जखडतात त्यांना नुसतं. आणि त्यामुळे ते मुक्त होऊ शकत नाही. त्यांना परमेश्वराची प्राप्ती होत नाही. अनलेस अँड अंटिल दे बिकम डिव्होटीज. योग्यांमध्ये सुद्धा जे भक्त होतात, योगिनाम अपि कौंतेय यो मे भक्त समे प्रियः. तोपर्यंत परमेश्वर त्याला एकरूप होऊ देत नाही. कारण तो अहंकार येतो, समाधीतून उतरला हा, त्याची वाटच बघतो. ध्यानातून उतरला, की तो अहंकार येऊन सर्व विकारांसहित त्याला असा घट्ट पकडून टाकतो. आणि मग ईश्वर राहायला दूर म्हणा. ईश्वरस्यापि अभिमानद्वेषित्वात् दैन्यं प्रियत्वाच्च. तेव्हा त्याला कधीच परमेश्वराची भेट होऊ शकत नाही. मग ध्यान कसं करायचं? ते आम्ही सांगतो. अरे हे ध्यान वेगळं आहे. आणि त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी तर कर ना. पूर्वतयारी तुझी काहीच नाही. जेव्हा देहाभिमान गळला का? नाही. मग तुला तोपर्यंत ते ध्यान करून काही फायदा होणार नाही. ध्यान कर, प्रॅक्टिस करत बस. पण देहाभिमान कसा गळेल हे बघ. देहाभिमान कसा गळतो? मी सद्गुरूंचा आहे, देहाभिमान गेला. सद्गुरूंच्या कार्यासाठी आहे, त्यांचा दास, दासानुदास आहे, हा भाव जेव्हा पक्का होतो, तेव्हा त्याचा देहाभिमान गळतो. बस. कुठल्याही ध्यानाने असं कुठलंही ध्यान नाही, की ज्याने त्याचा देहाभिमान गळेल. आणि देहाभिमान गळल्याशिवाय तेव्हाची कर्मे आटली सकळे, तेव्हा कर्म आटतील तुझे. मग सुख-दुःख रूपी फळे बाधिची ना. मग सुख-दुःख रूपी फळं बांधणार नाही. म्हणून योग्यांना सुख-दुःख असतं. ते सुख-दुःखातून बाहेर नाही पडू शकत. सुख-दुःखी त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगूनच द्यावी लागतात. कारण काय? त्याचा मूळ देहाहंकार आहे ना, देहाचा अहंकार आहे ना. देहाहंकारामुळे जी कर्म घडतात, त्याची सुख-दुःख रूपी फळं त्यांना भोगावी लागतात. हे सरळ गणित आहे म्हणा. आणि ते जोपर्यंत समाधीत असतात, तोपर्यंत ठीक आहे. तो अहंकार त्यांना त्यांच्याजवळ जात नाही. समाधीतून बाहेर आला, की तो अहंकार सर्व काम, क्रोधादी विकारांसहित तो त्याला पकडतो म्हणाले. आणि मग त्याच्याकडनं कर्म करून घेतो या संसारात आणि त्याची सुख-दुःख रूपी फळं त्याला भोगावी लागतात. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात, ज्या क्षणी हा तिन्ही देहाचा अभिमान सुटला, त्या क्षणी सर्व कर्मे संपून गेलेली असतात. आणि मग असं झाल्यावर कर्मफळाचं बंधन कर्मफळ बंधन करीतच नाही, म्हणजेच तो मुक्त झाला. मुक्ती कशी प्राप्त होणार? तर कर्मफळाची बंधनं त्याला राहत नाही. आता देहभाव म्हणजे काय? देहाभिमान म्हणजे काय? ते स्पष्ट करतात. मी देह आहे असं वाटणं, मी देह आहे. प्रत्येकाला असतं. हे हात, पाय, तोंड वगैरे हा जड देह, मन, बुद्धी सगळं. त्याच्या मनाला काय थोडंसं हात लावला तो दुखावतो. हे सर्व मी देह आहे असं वाटणं म्हणजेच मी, मी हा जो आहे, त्या मीनी देहाशी ऐक्य करणं होय. देहाशी लग्न लावलं. त्या मीचं लग्न गुरोरंगरी पद्मम तिथे पाहिजे. हे त्यांनी देहाशी लग्न लावलं. मीने देहाशी ऐक्य करणं. मी देह आहे असं वाटणं म्हणजे मीने देहाशी ऐक्य करणं म्हणजे अहंकार. याला देहाभिमान असं म्हणतात.
देहाभिमान असं म्हणतात. मी नी देहाशी ऐक्य करणं. मी हा देह आहे. बस. हा देहाभिमान कसा जाणार? माझे मीपण कैसे जावे? किंवा ते कोणी कैसे घ्यावे? कोणी घ्यायला तयार नाही म्हणे. कोणाला विचारा हो, की तुम्ही माझा इगो मला ना खूप इगो आहे, अहंकार आहे. कोणी घ्यायला तयार आहे का? प्रत्येकाला जाऊन विचारा. मला अहंकार आहे. आधी मला अहंकाराचा कोणी म्हणणार नाही, त्याची जाणीवच होणार. पण समजा म्हटलं, जाऊन बघा सगळ्यांच्याकडे, विचारा प्रत्येकाला, की माझ्याकडे अहंकार आहे, तर तुम्ही घेता का जरा? थोडं-थोडं घ्या, थोडं-थोडं वाटून देतो सगळ्यांना. म्हणजे माझा हा देहाभिमान जाईल. असं होतं का? नाही होत म्हणजे. कोणी त्याचा देहाभिमान, अहंकार घ्यायला तयार होत नाही. तू तुझा तुझ्याच ठिकाणी ठेव म्हणा. तेव्हा हा देहाभिमान जाईल कसा? कोण घेईल? सद्गुरूच एक आहेत, की जे हा देहाभिमान त्याचा घ्यायला तयार आहे. दे म्हणले, "काय तुझा देहाभिमान आहे दे, मी घेतो. मला काही त्याचा बाधा नाही." आणि तू दिल्यानंतर तुलाही त्याची बाधा राहणार नाही. मग फार सुंदर बोध आहे. आम्ही सांगतो फार सुंदर आहे, कोणाला लक्षच नसतं. म्हणून सांगावं लागतं, "अरे फार सुंदर आहे, फार उत्तम आहे, बघ, लक्ष दे." याला ध्यान म्हणतात. याला होश म्हणतात. तो होशात बेहोश असतो तो. सद्गुरू जेव्हा सद्गुरूंचं पूर्ण प्रवचन म्हणजेच ध्यान आहे हो. पण तो ध्यान देत नाही म्हणा. तेव्हा इसकी तरफ गौर करो असं हिंदीमध्ये म्हणतात. गौर करे. प्रेक्षक सब गौर करे. म्हणजे त्यांना आवाहन करतात, की बघा, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय. त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. काय सांगणार आहे? या देहाभिमान कसा जाईल? मी देह आहे असं वाटणं म्हणजे मीने देहाशी ऐक्य करणं. सर्वांनी सर्व मनुष्य प्राणी त्यांच्या मी जो आहे, त्या मी म्हणजे जो जीव आहे किंवा आत्मा आहे. आत्म्याने काय केलं? देहाशी ऐक्य केलं. मी देह आहे असं म्हटलं, तो एकदम तो जीव झाला. जीव कसा जन्माला आला? ब्रह्म सनातन जगरूप झाला. जीव होऊनी जन्माला. मग जीव कसा आला? जीव भावेन त्वदंशक. हा जीव भावाने मी तुझा अंश आहे. पण तू जीव कसा झाला बाबा तू? एकदम शिवाचा जीव कसा? ब्रह्माचा अंश आहे तू. आत्म्याचा अंश आहे. मग तू जीव कसा झाला? तर म्हटले देहाभिमान. तो मी म्हणाला आणि मी आत्मा आहे असं विसरून गेला. आणि मी देह आहे असं म्हणून बसला. देहाशी ऐक्य करून बसला तो. तो झाला जीव. एवढाच फरक आहे तो ब्रह्मच आहे. जीव, शिव, हरी एकच हरी. जीव, शिव आणि हरी एकच आहे. श्रीहरी, श्रीहरी दुजी नाही परी. श्रीहरी म्हणजे काय हो? महाराजांनी आमच्या सांगा. श्रीहरीच आहे सर्व. दुसरं काहीच नाही. श्रीहरी, श्रीहरी दुजी नाही परी. दुसरं काही नाही. जीव शिव हरी एक सरी. एक सर, एक माळ आहे म्हणले. जीव, शिव आणि हरी. अरे जीवही तेची, शिवही तेची, सद्गुरु पदही ब्रह्म तेची. जीवभावानी तो अंशच आहे. पण त्यांनी काय घोटाळा केला? या देहाशी ऐक्य केलं. देह मी असं म्हणाला. एवढी त्याची चूक झाली. आणि तो जीव झाला. ब्रह्मस्वरूपाचा तो जीव झाला. तो शिव होता, तो जीव झाला. तेव्हा मग आता देहाशी ऐक्य झालं, देहाभिमान आला. मग आता करायचं कसं? हा देहाभिमान घालवायचा कसा? सोपी युक्ती सांगतात.
आपण परतंत्र झालं पाहिजे. सगळं प्रत्येक जण मनुष्य स्वतंत्र झाला आहे. हल्ली सगळ्यांना स्वतंत्र झालाय. स्वतंत्र झाले सगळे. मी म्हणेल तसं झालं पाहिजे. मी म्हणतो ते खरं. हा प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे. स्त्रिया स्वतंत्र आहे, पुरुष स्वतंत्र आहेत. सर्वांना स्वातंत्र्य पाहिजे आहे. आणि म्हणूनच ते त्यांच्या देहाशी त्यांनी ऐक्य केलंय. मी स्वतंत्र झालो पाहिजे म्हणजे काय? तर माझ्या देहाकडून मी जे देहाला देहाला मी साधन करून जे काही करतोय, तो मी आहे. तो देह मी आहे. असं देहाशी ऐक्य केलंय. हे कशामुळे झालं? तो स्वतंत्र झाल्यामुळे. जसं स्त्री हल्ली डिव्होर्सचं प्रमाण का वाढलं? कारण म्हणजे स्त्रियांना स्वतंत्र व्हायचंय. पूर्वी डिव्होर्स नावाचा शब्दच नव्हता. कारण काय? की नवऱ्याने बायकोला जरा थोडंसं नुसते डोळे मोठे केले तरी बायको एकदम समजायची, की हे यांना पटलं नाहीये. मग ती नम्रपणे तिला माहिती होतं, की नाही, आपलं काहीतरी चुकलं असं ती म्हणायची, की आपलंच काहीतरी चुकलंय. मग आपलं ते दुरुस्त केलं पाहिजे. आणि ती पतीचं मग तिला पतीचं प्रेम मिळायचं. मग आता आता ती स्वतंत्र झाली. तेव्हा ती परतंत्र होती. स्त्री आणि म्हणून आपल्या ह्याच्यात लिहिलंय, "न स्त्री स्वातंत्र्यमर्हती." तर लोकं याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. तर स्त्रियांना स्वातंत्र्य का नाहीये? "न स्त्री स्वातंत्र्यमर्हती." स्त्री नेहमी पुरुषांच्या ह्याच्यात राहिली पाहिजे. तिला स्वातंत्र्य मिळायला नको. स्वातंत्र्य म्हणजे घरात ती सगळं स्वतंत्रच आहे म्हणा. पण तिचा भाव भाव तिचा असा पाहिजे, की मी त्यांच्या तंत्राने वागणार आहे. परतंत्र, मी परतंत्र आहे. पण त्या परतंत्रामध्ये आनंद आहे. त्या परतंत्रामध्ये प्रेम आहे, आनंद आहे. अशा पूर्वीच्या स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या पारतंत्र्यामध्ये असून त्या त्या आनंदी होत्या. त्यांना सगळ्या प्रकारचं घरचं स्वातंत्र्य होतं. पुरुष तिकडे बघतच नव्हते. घरात काय चाललंय काय बघायचंच नाही. म्हणजे एका दृष्टीने त्या परतंत्र असून स्वतंत्र होत्या. आणि आता स्वतंत्र झाल्या तर त्या पारतंत्र्यात आता म्हणजे दुसरा कोणीतरी त्यांच्यावर हक्क गाजवतो, गाजवू शकेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या परतंत्र आहे. स्वतंत्र नाही. तेव्हा प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचं. पण म्हणाले भक्तीच्या उलट्या खुणा, उलट बाशी. तो कबीर म्हणतो उलट बाशी. संतों की उलट बाशी. म्हणजे उलट गोष्टी वाटतात त्यांच्या. तेव्हा तुझा देहाभिमान जायचा तर त्याला काय उपाय काय आहे? हे एकच उपाय आहे असं गुलाबराव महाराज सांगतात. गुलाबराव महाराज काय सांगतात? तुझा अहंकार जाण्यासाठी तुला काय करायला पाहिजे? तर सद्गुरूच्या आज्ञेत तू परतंत्र व्हायला पाहिजे. सद्गुरू जशी आज्ञा करतील त्याप्रमाणे आपण परतंत्र आहोत. पर म्हणजे श्रेष्ठ. इथे म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ. सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्या तंत्राने आपल्याला वागायला पाहिजे. म्हणून परतंत्र. सद्गुरूंच्या आज्ञेत आपण परतंत्र आहोत. पण त्या परतंत्राचा त्याला त्रास नाहीये. त्याला आनंद आहे. आपण सद्गुरू सांगतात ते आपण करू. काय? म्हणजे चव्हाण ते म्हणतात, "हां, सद्गुरू तुम्ही सांगाल ते आम्ही करणार बस." अहो, पण मी सांगेन ते बरोबर, पण तुम्ही थोडासा विचार करा म्हटलं. "नाही, नाही, तुम्ही सांगणार तसं करणार." परतंत्र. म्हटलं हे बरोबर आहे. पण आता माझी आज्ञा आहे ना, की आता तुम्ही विचार करून मला सांगा. ही पण माझी आज्ञा आहे ना. मग आता तुम्ही विचार करा आणि मला सांगा. परतंत्र सगळ्या दृष्टीने आहे. सद्गुरूंची आज्ञेमध्ये परतंत्र. काय सांगितलंय? सद्गुरू जशी आज्ञा करतील त्याप्रमाणे परतंत्र. सद्गुरूंच्या तंत्राने चालायचं. आणि असा जो करतो सद्गुरूच्या आज्ञेत जो परतंत्र होतो, तो म्हणतो इथे स्वतंत्र नाही मी. मी परतंत्र्यात आहे, पारतंत्र्यात आहे इकडे. असा जो ज्याचा दृढ भाव होतो, त्याचा
देहाभिमान लगेच गळून जातो. त्याचा देहाभिमान लगेच गळून जातो. किती सुंदर सांगितलंय हो गुलाबराव महाराजांनी. नाहीतर देहाभिमान राहिला तर काय परमेश्वराची प्राप्ती तर राहिली दूर. संसाराचं म्हणले एवढं कर्मबंधन, कर्म त्याला बांधून टाकतील. अहंकारामुळे सर्व कर्म त्याला बांधून टाकतील जे तो करतोच तर घे. तू केलं ना मग घे. असं म्हणून त्याला दुःख, त्रास, संताप सगळं होईल म्हणा. म्हणून मनुष्य हा स्वतंत्र संसारात स्वातंत्र्य घे तू. तिथे तू स्वतंत्र आहेस. परंतु सद्गुरूंच्या कार्यामध्ये, सद्गुरूंच्या आज्ञेत आपण परतंत्र होतो, तेव्हा तो अहंकार गळून जातो. अंडरलाईन वाक्य अंडरलाईन करणार का? सगळ्या 3, 4, 5 रंगांनी अंडरलाईन करतात. म्हणजे घोरपडे ते अंडरलाईन करतात. आधी ते लाल रंगाने करतात. मग त्यांचं समाधान होत नाही. मग परत हिरव्या रंगाने करतात. मग तिसऱ्यांदा वाचतात, तर ते निळ्या रंगाने अंडरलाईन करतात. तेव्हा काय वाक्य आहे? मीनी देहाशी ऐक्य केलं, याला देहाभिमान असं म्हणतात. आपण म्हणतो ना मी त्या मीनी देहाशी ऐक्य केलं, देह मीच म्हटलं, याला देहाभिमान असं म्हणतात. आणि याच्यामुळे सर्व दुःख आहे, कर्माची बंधनं आहेत. पण याच्यातून सुटण्याचा उपाय काय आहे? तर सद्गुरूंच्या आज्ञेत मी परतंत्र आहे. मी स्वतंत्र नाही म्हणा. मी परतंत्र. तेव्हा हा अहंकार गळून पडतो. हे ध्यान करा म्हणले आता. रोज ध्यानाला बसल्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेत मी परतंत्र आहे. मी स्वतंत्र नाही. माझ्या डोक्यात स्वतंत्र विचार नाही आले पाहिजे. तुझ्या डोक्यात स्वतंत्र काही विचार येतील, त्यात ते तुझा घात करतील. ते तुला देहाभिमान वाढवतील आणि कर्माच्या बंधनात बांधतील. तेव्हा सद्गुरूंच्या शिवाय मला वेगळे स्वतंत्र अस्तित्व नाही. ओम नमः शिवाय म्हणजे काय? ओम नमः शिवायचा आम्हाला वेगळा अर्थ कळला. ओम नमः शिवाय. मी सद्गुरूंच्या शिवाय वेगळा नाही. न म शिवाय म्हणजे सद्गुरूंच्या शिवाय मी वेगळा नाही. वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाही. मला वेगळे ज्ञान नाही. माझं सद्गुरूंच्या व्यतिरिक्त मला वेगळं ज्ञान नाही. सद्गुरूंच्या व्यतिरिक्त माझी वेगळी हुशारी नाही. वेगळी हुशारी करायला गेला, कर्म घेईल बांधून टाकतील तुला. कारण तो देहाहंकार आहे. देहाचा मी झाला तो. माझी हुशारी, माझं ज्ञान, मलाही असं कळतं, मलाही असं वाटतं, माझाही असा अनुभव आहे. हे सगळं म्हणजे काय? मीनी देहाशी ऐक्य करणं आहे. याला देहाभिमान असं. मी परतंत्र आहे. सद्गुरूंच्या आज्ञेचा परतंत्र आहे. असं म्हटलं की देहाभिमान गळाला. आणि मी स्वतंत्र आहे. सद्गुरूंच्या शिवाय मला वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाही. माझं वेगळं ज्ञान नाही. माझी वेगळी हुशारी नाही. माझं वेगळं चातुर्य नाही. असा जेव्हा भक्ताचा दृढ भाव होतो, दृढ भाव, तेव्हा अहंकार सहजपणे गळून जातो. त्याला काढावं लागत नाही. तो सहज गळून जातो. म्हणून आम्ही आमचं एक काव्य केलं त्याच्यात लिहिलं होतं. निज धामानंद होऊ नियमीन निज धामानंद होऊ नियमीन प्रेम जळिलीन प्रेम जळिलीन क्रीडा करी प्रेमाचा सागर असोनिया देवा प्रेमाचा सागर असोनिया देवा
मम प्रेम भावा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला, मम प्रेम भावा, कैसा भुकेला. सद्गुरू हे प्रेमाचा सागर आहे. तरी भक्ताच्या प्रेम भावाला ते भुकेले आहेत. आणि म्हणून म्हणतात, "अरे, बऱ्याच दिवसात तू बोलला नाही, फोन केला नाही, तू आला नाही, का तू कुठे गायब झालास?" का? प्रेमाचा सागर असोनिया देवा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला. निज धामानंद होऊनिया मीन. मीन, मीन म्हणजे मासा. प्रेम जळी लीन क्रीडा करी. ते श्लेष अलंकार आहे. निज धामानंद होऊनिया मीन. मीन म्हणजे मासा. मी मासा होतो आणि सद्गुरूंच्या प्रेम जलामध्ये मी क्रीडा करतो. लीन राहतो आणि क्रीडा करतो. आणि दुसरा अर्थ काय? दोन द्वय अर्थता असे तेव्हा त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. निज धामानंद होऊनिया मी न. मी नाही, मी नाही, या देहाचा मी नाहीये. असं निजधामानंद जेव्हा होतो, तेव्हा सद्गुरूंच्या प्रेम जळामध्ये तो क्रीडा करतो. लीन होतो आणि क्रीडा करतो. तेव्हा सांगतात, हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगी. तेव्हा एकनाथ महाराज का सांगतात, की असा अहंकार गळून गेला, की मग हरिकृपा होते. हरिकृपा कधी होते? असा अहंकार जेव्हा गळून जातो. अहंकार कधी गळून जातो? सद्गुरूंच्या आज्ञेत आपण परतंत्र आहोत. आणि म्हणून ते चव्हाण बरोबर ते पकडतात. चव्हाणांनी बरोबर पकडलं. पहिल्यांदा पकडलं त्याने, की सद्गुरू मला समजत नाही हो. म्हणलं चांगलं पकडलं तुम्ही. दुसऱ्यांदा पकडलं त्यांनी, काय सद्गुरू तुम्ही सांगाल तसं. तुम्ही सांगाल तसं आम्ही करतो. शाबास. 2 परीक्षा एकदम डबल प्रमोशन घेऊन आले म्हणले. काय? डबल प्रमोशन घेतलं. सद्गुरू तुम्ही सांगाल तसं. अरे तुम्हाला माहिती नाही म्हटलं हे काय गुलाबराव महाराज सांगतात, ते तुम्ही आधीच सांगून टाकलं मला. अर्थात तुम्ही अज्ञानाने सांगितलं. पण अज्ञानामध्ये असून सुद्धा तुम्हाला योग्य गोष्ट कळली. सद्गुरूच्या आज्ञेत परतंत्र होतो, तेव्हाच तो अहंकार गळून जातो. हे तुम्हाला लक्षात आलं. आणि मग काय होतं? मग हरिकृपा होते. हरीची कृपा म्हणजे काय हो? अहंकार निघून गेला, की हरी लगेच त्याला आपल्याकडे. त्याच्यावर कृपा करतो. हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगे. का हो भटजी जेवलात? नाही का हो भटजी हसता आणि जेवलातशीच दिसता. असं म्हणण्याची पद्धत. कारण भटजींनी जेवतात आणि मग त्यांचं पोट असं मोठं होतं आणि पोटावरून हात फिरवत ते जातात. तो "वाक करता तथा भोगता, सुखी भव, यजमान सुखी भव." म्हणून ते आपल्या पोटावरून असा हात फिरवत निघतात. दोंदे, भक्ता निगती दोंदे. हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे. तशी हरिकृपा झाल्यावर ते असे सेवुनी ब्राह्मण तृप्त झाले. विडा दक्षिणा देऊनी गोळविले. हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या. हरीच्या घरी सेवया तूप पोळ्या. हरी वाढितो ब्राह्मणा वेळ वेळा. आग्रह करून वाढतो.
या मंगळवारी या, गुरुवारी या, शुक्रवारी या. पुस्तकं घ्या, ग्रंथ घ्या, वाचा, कार्यक्रम करा, मंत्र घ्या. हे घ्या. असं म्हणले सर्व यांनी एरवी या, भेटा, बोला, फोन करा. शेवया तूप पोळ्या, हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या. हरी वाढितो ब्राह्मणा वेळ वेळा. असे ब्राह्मण सेवनी तृप्त झाले. आणि मग तो तृप्त झाला. विडा दक्षिणा देवनी बोळविले. दक्षिणाही दिली आणि विडाही दिला, तांबूळ. आणि मग ते नाचत नाचत चालले. हरी कृपा होता भक्ता निगती दोन दे. नाचती स्वानंदे हरी रंगी. असं एकनाथ महाराज सांगतात. भक्तीचं वर्णन सांगतात. यत प्राप्त न किंचित वांछती न रमते नोत्साही भवती. यल्लब्ध्वा पुमान् मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. साधी नाही म्हणलं गोष्ट. ही भक्ती अशी आहे, डोळे मिटून भक्ती नाही म्हणले. डोळे उघडे ठेवा मस्त. आणि या संसारामध्ये नाचा म्हणाले. काय हरिकृपा तुमच्यावर झाली. यल्लब्ध्वा, ही भक्ती तुम्हाला प्राप्त झाली, हरीची कृपा झाली, तृप्त झाले तुम्ही. यल्लब्ध्वा पुमान, पुमान म्हणजे मनुष्य. मत्तो भवती, मस्त होतो तो. जेवण झालं की मस्त. आईचं दूध प्यायला की ते बाळ एवढी मस्ती करते. आधी रडत असतो दूध पिण्याच्या आधी. दूध पाजलं की एवढं मस्ती करते ते. आईलाच लाथा मारायला लागते. धडाधड, धडाधड, धड. हां, आईला ते बरं वाटतं. वाह! 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 हा मस्त झाला आता. याला मस्ती आली. यल्लब्ध्वा पुमान् मत्तो भवति, स्तब्धो भवति. स्तब्ध होतो तो. संसाराबद्दल वगैरे काही बोलत नाही. दुःख वगैरे काही नाही. आत्मारामो भवति. तो आत्माराम होतो म्हणाले. भक्तीचं एवढं महात्म्य आहे. आत्मारामो भवति. यत् प्राप्य न किंचित वांछति. त्याच्या कामना सगळे निघून जातात. तो त्याला काही नको असतं. काय पाहिजे तुम्हाला? काय नको. न रमते. संसारामध्ये रमत नाही म्हणले. तो सद्गुरूंच्या कार्यामध्ये रमतो. संसारात रमत नाही. मगाशी आमचे घोरपडे ते फोनवर बोलतात तर 2-2 तास, अडीच-अडीच तास. मगाशी किती रेकॉर्ड 2.5 तास. तेच म्हणायला लागले आहे. हो, 2.5 तास झाले म्हणे बोलत. ते आणि एक किरण मुळे हे बोलायला लागले. ते आमच्या मंडळी म्हणतात, "आता तुम्ही आधी जेवून घ्या" म्हणतात. नाहीतर ते काही खरं नाही म्हणले ते. त्याचं त्यांचा फोन येईल हो पटकन ते घाबरतात. हो, किरण मुळेंचा फोन येईल ना त्यांचा, आम्हाला भीती दाखवतात. त्याच्या घोरपडेंचा फोन येईल. मग झालं तुमचं जेवण-बिवण झालं म्हणा. आम्हाला ते सावध करत असतात. तेव्हा ते इतर ठिकाणी रमत नाही म्हणले सद्गुरूंशी बोलण्यामध्ये ते रमतात. ते एवढे रमतात, एवढं की सगळं विसरून जातात. यत् प्राप्य न किंचित वांछति न रमते नोत्साही भवती. आणि उत्साह संसारात त्यांचा उत्साह नसतो काही. ते निपटवतात बस. पण उत्साह त्यांचा सद्गुरूच्या कार्यामध्ये त्यांचा उत्साह असतो. असे मस्त झालेले आहे. हरी कृपा होता भक्ता निगती दोन दे. नाचती स्वानंदे हरी रंगी. अशा सद्गुरूंच्या संगतीत प्रेम, भक्ती, ज्ञान याची प्राप्ती झाली असता काय होतं, तो संसारात कुठल्याच सुखाची इच्छा करत नाही. इच्छा होतच नाही त्याची. जसं पूर्ण जेवण झालं चांगल्यापैकी काय पक्वान्न, पंचपक्वान्नच, की मग परत काही खायची इच्छा होत नाही. तसा म्हणाले तो संसार, तो असलेला संसार सुखात कधी रमत नाही. भक्तीचं एवढं सुख त्याच्या ठिकाणी असतं, की संसार सुख त्याला नको असतं. आणि त्यात तो संसार करण्यात मोठा उत्साह देखील दाखवत नाही. ही श्रेष्ठ सद्गुरू भक्ती याचा लाभ होतो ज्याला, तो त्या भक्तीमध्ये मस्त होतो, मस्त. आणि तेच बोलतो,
इतरांशी तेच बोलतो, सद्गुरूंशी तेच बोलतो, स्वतःशीच तेच बोलतो, तेच करतो. त्याला मस्त म्हणतात. "अरे, याला मस्ती आली. हा मस्त झाला." असं मस्त झालं पाहिजे म्हणजे. म्हणजे आपली भक्ती घडते का नाही घडत? तर तू मस्त आहे का नाही? तू मस्त आहे म्हणजे तुझी भक्ती घडते. सांसारिक गोष्टीबद्दल तो स्तब्ध होतो. सांसारिक गोष्टी बोलत नाही जास्त. तेव्हा तो ह्याच गोष्टी बोलतो. म्हणजेच त्याचं मौन, त्यालाच मौन म्हणतात. नुसतं न बोलणे याला मौन नाही म्हणत. सांसारिक गोष्ट न बोलणे. म्हणजेच भक्ती मार्गाबद्दल, सद्गुरूंच्या कार्याबद्दल, सद्गुरूंबद्दल बोलणे यालाच मौन म्हणतात. आणि तो आत्मारामातच रमण करतो, रममाण करतो. आत्मारामात रममाण करतो. आत्मा रामो भवती. तो आत्माराम होऊन राहतो. तो संसारात राहतो, पण सांसारिक गोष्टी, घटना, लोक यांच्याकडे त्रयस्थ होऊन बघतो. अरे, ते दुसरे आहे. एवढंच नव्हे तर तो आपल्या देहाकडे, इतरांचे देह देह जसे देह तो बघतो ना, तसंच तो आपले देह बघतो. अरे, हा कोण? हा अमुक, हा अमुक, हा अमुक. आणि हा कोण? आपल्याकडे हात लावतो. हा म्हणतो, हा कोण? अरे, हा आपलं नाव घेतो आणि म्हणतो, "अरे, हा तो आहे." मी आहे असं नाही म्हणत. हा मी आहे असं नाही म्हणत तो. हा अमुक-अमुक आहे. या देहाचं नाव अमुक-अमुक आहे. कोणी समजा. या देहाला अमुक-अमुक म्हणतात. असं देहाकडे तो त्रयस्थ भावाने बघतो. मनाकडे तो त्रयस्थ भावाने बघतो. अरे, मनात काय भलतं चाललंय? काय जाऊ दे म्हणले, आलं तर आलं. बुद्धीकडे वेगळ्या भावाने बघतो. अहंकार तो ठेवत नाही. त्रयस्थ तटस्थ होऊन बघतो. देहाकडून घडणारी कर्म, मनाचे विचार, बुद्धीचे विकार, अहंकार या सर्वांशी काही माझा संबंधच नाही. असा त्याचा सदैव भाव असतो. आणि म्हणून संसारातल्या प्रत्येक कर्मात तो अत्यंत जागरूक आणि दक्ष असतो. प्रत्येक कर्म करताना, अरे हे मी काही नाही करत. हे होत आहे. परमेश्वरी सत्तेमध्ये हे होत आहे. मी काही नाही करत. हे घडतंय. काय घडतंय ते मी बघू. काय घडतंय ते मी बघतो. दक्ष. तो दक्ष असतो. पण दक्ष झालं की कोणी काही करत नाही. बस असं उभा राहिला तो. दक्ष म्हटलं की करत काहीच नाही. आरंभ म्हटलं की मग तो इकडे-तिकडे हालचाल करू शकतो. थोडंसं त्याला स्वातंत्र्य आहे. पण दक्षमध्ये काय स्वातंत्र्य नाही. दक्ष म्हटलं की झालं दक्ष. दक्ष म्हणजे तो संसारातल्या कुठल्याही गोष्टी करत नाही. त्याचं शरीर, त्याचे हात काम करतात, पाय काम करतात, डोळे काम करतात. पण तो दक्ष असतो. म्हणून संसाराची कोणतीही चिंता, भीती त्याच्या ठिकाणी राहत नाही. आणि त्यामुळे संसाराचा सर्व भार तो स्वतःवरून उतरवून टाकतो, शरीरावर टाकून देतो. "चला घ्या, तू भार घे बाबा, मी आपला मोकळा." म्हणतो हलका आणि स्वतंत्र होतो. आणि एखाद्या बेफिकीर माणसाला ज्याप्रमाणे आयतं सर्व मिळालंय. शरीर आयतं आहे, डोळे बघतायत, मला बघायची गरज नाही. कान ऐकतायत, मला ऐकायचीच गरज नाही. हात काम करतायत, मला काम करायची गरज नाही. हा जो मी आहे, मी, तो म्हणले तो सद्गुरूंच्यासाठी आहे. सद्गुरूंच्या कार्यासाठी आहे. आणि हे हात, पाय, शरीर वगैरे हे संसारात आपलं काम करतात. संसारात काम करत असताना हा मी नाही म्हणा. त्याची मला फिकीर नाही. तेव्हा सगळं आयतं मिळाल्यामुळे संसारात त्याला काही श्रम करण्याची गरज राहत नाही. तो दक्ष आहे. तो श्रम नाही करत. तो जो मी आहे, मी म्हणून आहे तो. हां, त्याचं शरीर करतो सगळं काही. त्यामुळे काय होतं त्याचं पोट वाढत जातं. असा माणूस काहीच करत नाही कर्म म्हणजे त्याचं पोट वाढतं का नाही? तसं म्हणले त्याचं पोट वाढतं. आम्ही रामकृष्ण मठामध्ये गेलो. ते मुंबईच्या रामकृष्ण मठामध्ये गेलो. तिकडे केरळला गेलो. तिथे बघितलं सगळ्यांची त्या संन्याशाची पोट अशी वाढलेली आहे. कारण काय काम काहीच नाही ना. आणि खातात तर खूप. तेव्हा त्यांचं पोट वाढत जातं. तसा समाधानाचा अनुभव हरिकृपा झालेल्या भक्ताला येतो. हरिकृपा झालेल्या भक्ताला काय तो काही करत नाही. निष्कर्मच नाव आहे त्याचं. तो नैष्कर्म्य सिद्धी त्याला प्राप्त झाली. तो काही करत नाही. म्हणून त्याचं पोट वाढतं. काय आणि म्हणून त्याला समाधानाचा अनुभव येतो. त्याच्यावर हरिकृपा
होते आणि हरिकृपा झालेल्या या भक्ताला असा अनुभव येतो आणि तो नाचती स्वानंदे हरिरंगी. तो हरीच्या रंगामध्ये नाचतो, गातो. मी गातो, नाचतो, वेळा झालो. मी गातो, नाचतो, स्वानंदे वेळा झालो. मी तव छंदे. तेव्हा असं एकनाथ महाराज सांगतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. हरिकृपा होता भक्तानी गती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नूरे. एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची एक झाला ब्रह्मरूप. तोची एक झाला ब्रह्मरूप. तोची एक झाला ब्रह्मरूप. श्री गुरुदेव दत्त.